श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण बघणार आहोत संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 ते 21. स्वामी चरित्र सारामृत पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होते. त्याचसोबत आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादिलक्षमा एकनित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्ताना रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच माला दंड कमंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुण त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समतावतधारक पाही माम. जय 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 क्षीरसागर विलासा माया चक्रचालक अविनाशा शेषशयन अनंत विषा अनामातीता अनंता जो सगळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम लिल्या जयाचे तया मंगलासी साष्टांग करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होई. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येता हाता ती ब्रह्मसुता नमियेले. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमारा दत्तात्रेय नमियेला धर्मसंस्थापना कारणी युगायुगे अवतार घेणे नाना वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुने करी प्रार्थना करजोडणी आपला विख्यात महिमा जनी गावे याची योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वाता मी पणाची नसेची ऐसे एकूण या स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयरीती वरद हस्त करोनी. आता नमो साधुवृंद ज्यांची नाही भेटाभेदे ते स्वात्मसुखी आनंदमय सतोदित राहते व्यास वाल्मिक महाज्ञाने बहुत ग्रंथ रचिले ज्याने वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिया जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हे डोलविते मान तयांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादाकारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बेसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ती इकडे न पाहावी. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आधारे फक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरप्पन नमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभ अर्पण नमस्तु. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे बसते होई त्यांची मनोरथपूर्ती तेसेचे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारे रचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघांचे बेसवून दोहोवरी तिसरीवरी बेसले आपण पाहुणे समर्थांचे तेज उभयांतासे वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामीने हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र 80,000 नगरे आम्ही देखिले मग तेथून सहजगती पातलो आम्ही गोदा तटाका प्रति जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळी पाहिली परम पावन काही दिवस फिरवणं
हैदराबादेसी पातळो येऊन या मंगळवेड्यांचा बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुराचा स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वइच्छेने केवळ मग पाहिले माहोळ देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातळो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदी आहोन आणतात ऐसे आमचे सकल वृत्त. असो मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजे येते परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देते तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंदी भक्त परिसोतो. द्वितीय अध्याय गुढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगते स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाबिते. काही वर्षे करुणे वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझे वास्तविकरित्या आप्पाटोळ झाले भक्त. तेथीची साकल्य वृत्त अल्पमती केवीवरून सवे घेऊन स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठवणे बहुत वजिले सेवकाने परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले येथे राजे स्वइच्छेने. तेथे एक अविध होता तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिते आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आधार. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळा. तेपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असते जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविते. गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नुपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकून राव बोलला कायवाने. गावात येथे येऊन फार दिवस झाले. परी आम्ही श्रोतपाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर या परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकलिकाने. हे सत्य तरी येऊन आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मोती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. कोण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली पै. सकल सभा आनंदली. समस्ते पावले वंदिली. षोडपचारी पूजिली स्वामी मूर्ती नुपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत प्रेमभक्त परिसोत. तृतीय अध्याय गुढा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम होतो. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश. तृतीय अध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषात येते हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटे आले येते. नृपराया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव. घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृत पर्व. नित्य सेवा घडी त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता. तेही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता. आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाले ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरून. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतानी. व्हावे म्हणून या लग्न येथे दूरदेशाहुनी शरीरभोगी कष्टले. संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले. येसे आले किती एक भक्त अंतरीचे जे इच्छिते ते येते राजे पूर्विते. दृढचरणी जयांची भक्ती त्याची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीत आधी. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणते जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याच्या अंगी. कोणते हो वसतसे ऐसे तयाने निंदिले. समर्थाने अंतर जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलैक. एका भक्ताची या घरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बेसविल्या भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ते चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छुक जन संख्यात पातळे तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजती वाचे. हेतू पुरवावे म्हणजे म्हणून या विनविते. कोणी द्रव्य पुढे ठेविते. कोणी फळे समर्पिते. नाना वस्तू अर्पण करते. नाही मिती तयांती. कोणी नवसाते करते. कोणी आणून या देते. कोणी काही संकल्प करते. चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहते. मना माझे आश्चर्य करते. क्षण एक तटस्थ होते. वैरभाव विसरूने. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याच्या पुढे लोटते. मोडली जणांची गर्दे तो येऊन सेवे करी. संन्याच्या पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना ज्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना उतरले यती
कीर्तिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. बहुकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतो अकलकुट नगरात एकतपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाब घेते स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी. बडोद्या म्हणजे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारेसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तेचे थोर थोर बेसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटास येथे आणले स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी आपली जरी इच्छा येसे स्वामींदे आणावे वटपोरीसे तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या येसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तेसी सभाही समग्र आनंदित झाले. नृपती सकळजणे त्यापरी तात्याचे सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी होऊ म्हणते तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींचे दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ते तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य मानती तयांते अक्कलकोटांची नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा येसी पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरांतून स्वामीसी केसी नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होई सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिलेली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिते जेणे सेवेकरी संतुष्ट होती एसी करती सर्वदा येशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविले एक युक्ती एकांती गाठूने चोळपाप्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला बडोद्यासी मग मल्हारराव आर्दळेंसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येने सर्वे वशा चोळपासी लागली आशा तयांच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाला चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचने कृपाळू होऊनी समर्थाने बडोद्या प्रति चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रति काय म्हणून चलावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकूत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतो. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तेसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविते मागील अध्यायाचे अंती चोळपा मिळवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवती बडोद्यासी चलावे भाषणे ऐसे ऐकून समर्थ बोलते हसोनी मल्हाररावाची यामुळे आम्हा विषय भावनसे म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे एवढे एसा प्रयत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंताबला आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी परी पहावा यत्न करून याचा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील मग तात्याने काय केले सप्ताहसी ब्राह्मण बेसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्याघ्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजाचे आणि सकळ जनांचे तोंड केसे दाखवावे ऐसा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतेसी असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेहनत घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावांचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेना अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागोते अक्कलकोटे आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकेले हात तात्याने मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांचे विचारते कोण जाता स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृपकार्याचे धरुणी हवं आपण पुढे तो येऊन अक्कलकोटे घेतली समर्थांची भेटी वस्त्री अलंकार सुवर्ण ताटे स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूने सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याचे सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावर आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदाभक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त शुभम भवतु.
अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय 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 गहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपदी, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करते, जाणून येते परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करते दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांचे, वेतने देऊन ठेवले, त्यासमयी मुंबापुरी विष्णुपोवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेश येते, त्यांचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नुपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांचे शेवटी आणले, रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती त्याने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जनसमस्त, सदा ज्याच्या वेदांत राजगृही होत असे, एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते, श्रेष्ठ जन सांगते, कित्येक होते तयावेळी, पाहावया येतेची लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीचे, ब्रह्मपद तथाकार, काय केल्याने होई निर्धार, ऐसे कोणी सत्वर, येथे राज हसले, मुखी काही न बोलती, वारंवार हास्य करते, पाहून याची विचित्र वृत्ती, बुवा म्हणते काय म्हणे, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांचे, लागले व्यर्थ भक्तीचे, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हस्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थाने, विकल्प पातला म्हणे, स्वामीसी तुच्छ मानते, नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीते शयना, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवांसी, लोटली या काहीनिशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरील रुचिक, एकाएकी जडले असंख्य, महाविषारी त्यांतून एक दंश आपण करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नेचा वृत्तांत तयांसी सांगते समजत, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडते, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुस्ता मागील प्रश्नाचे खदखदा स्वामी हसले, मग काय बोलते यतेश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्न देखून रुचिकांचे काय म्हणून भ्यायलासे, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसे कसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे, सोपे पुरणे, यासी लागते कष्ट करणे, फुकट हाताने याची बुवां प्रतिपट लिखून धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुने भरले नयन, कंठ झाला सद्गतीत, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरण, अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्रसारामृत, नाना प्रकृत कथा समंत, सदा परिसोत, भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण नमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर, त्यांप्रती सकल सुखी अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंमत, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, समंत बाधा म्हणून, चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोडन लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास, सुख भोग खेचा त्यास, निद्रा नाहीची रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केले तितके अनुष्ठाने, तेसीचे ब्राह्मण संतर्पणे, बहु साला दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सोक्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन असे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण संमत, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गंगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहु अस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेचे राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयाचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित, तया नगरीच्या नर नारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चैत्र परस्परी प्रेम भावी सांगते, कित्येक प्रात स्नाने करून, पूजा द्रव्य घेऊन, अर्पावया समत चरणे, जाती अति त्वरिणी, इति श्री स्वामी चैत्र सारामृत, नानप्रवृत्त कथा समंत, सदा परिसोत प्रेमभक्त, अष्टमोध्याय गोढा, श्री स्वामी चरणार विंदार्पण नमस्तु, इति श्री स्वामी चैत्र सारामृते, अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मभोजने, स्वामी रामाचा जप ध्याने, अखंडित सारते, दिगंतरी गाजली ख्याते, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येते, अक्कलकोट नगरांत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येते धावणी, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येते पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले, असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे,
व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामीचरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देणं, बाईसी द्रव्य लोभपूर्ण आणले त्याचे मन. म्हणे मी इतके करेन 2 सहस्र रुपये द्या लगे. ते म्हणते बाईसे इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्यवचन. हे बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तेसे करते. बाई आनंदले चित्ती. म्हणे मी प्रार्थने स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदाने संमत तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले येथे राजे त्वरित. एका नूतन खाचेत निजली छाटी टाकून. सेवे करी शंकररावांचे म्हणती लीला करून येशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरराव तया दिवशी खाना निघला फकीरांसी आणि शेकणवर दर्ग्यासी एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंमत. जहाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणजी. प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसे दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिते गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. येशी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी. येशी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ते सर्वानुमते तेथेची मठ बांधले चुने गच्ची. कीर्ती शंकररावांचे अजरामर राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा परिसोत भाविक भक्त नवमोऽध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे साधक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चैत्र. ते शिवटाचे नेणारा स्वामी समर्थ असते पे. हवेली नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते. आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सरापी करीते. जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले. संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल. पंचपक्वाने स्वर्ण ताटे भरून आपणा पुढे येते. पाहून या स्वप्नी ईशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढ विवेकशस्त्रे तोडावी. सोलापूर काम आम्हासी. ऐसे सांगून सर्व त्रांसी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले. मोरकोड ग्राम प्रख्यात. तिथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मोरकोडी बल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाचे. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ते. मग शिव आराधना करीती कामना चित्त धरून. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांचे. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पुन्हा असावा. एकोणी वरासी आनंदले मानसी. वाता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषिले. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधे. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निगुंठ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र गजाचे प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षिताने. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बेसले भोजनी. तूप गेले सरोनी. दीक्षितांते समजले. जले भरले होते घट. तयांसी लाविता अमृत असता. ते गृहीत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामध्ये पेशवे होते रावपाचे. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. त्यामुळे जन झाले त्रस्त. दात त्यांची लागेना. त्यांनी हे कोण मोरगुडी आले धावून. म्हणती दीक्षितांते लागून दादा आपले लावावे. रावबाजीचे वृत्तांत करपोक करणी झाला शोध. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरूप द्यायचे असे सांगता दीक्षितांप्रती. त्यावेळी काय बोलते. आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरूप. कोपला तुझवरी जाईल्या राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरूप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते. आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांची घरी. तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होते. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे एकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणांत येथे रूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रभूत कथा समंत सदा परिसोत प्रेम भक्त दशमोध्याय गुढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.
अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मोरगोडे आले, पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तवे सांप्रत करिता ते परिमूळ गोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गंगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊन बेसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्न येऊन सांगती तेसे करावे. मानवरा तयासी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळ केले गंगापूर परम पावन. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावी वंदिले. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपून मागुती येथे गावांत सेवेकऱ्यांबरोबर मागून या मधुकरी भोजन तरी संगमावरी परतून येते ते मध्यान स्नान करून पुन्हा बेसते जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्राम माझी येते ते सद्गुरू प्राप्ती करता. सोडून गृह सुतकांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदासन व्हायचे. अय्या राम सेवेकरी राहत होते गंगापुरी. त्यांनी देखून येसी परी बाळप्पासी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सज्ञे. जे जे पडले तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजे. बाळप्पासी मानविले 2 दिवस तेचे पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसवणी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी एसा नेम चालविला. एसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्ताच सद्गुरू प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन भोग भोगावे दारुण. पहावे सद्गुरुचरण एसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चित स्वप्ने 3 येते मोते. येऊन या दर्शन देते बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरे येऊन या आज्ञावे. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाचे वृक्षातळी ठेवणे वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्यास्थानी. वस्त्र उचलता खालून रुचिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षाकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम रीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयांसी मार्गावरी झाले. चरण चाले चालवणे अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीते. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंदी भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमान केवे वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञान प्रकृत कथा समंत. श्रोते सदा परिसोतो. एकादश अध्याय गोडा हा श्रीरस्तो शुभम भवतो. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारनाथ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. तेचे समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागे. यात्रा आले बहुत. गर्दी झाली श्रीजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ते. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सनिध पातले. अजानुबाहू सुवासी वदन श्री स्वामी मोती पाहून. बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावती श्री चरणांची सोडले मिटे. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केले लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे अलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून त्यावर म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा निवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतील उपमंदिरात राजांनी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपासे दैवत त्याचे करावे नित्यपूजन. मध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणे जावे भिक्षकारणे. मागून या मधुकरी. मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी अशी आपणही स्त्रीसेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडले. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमभक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ते सेवा करीते आनंदे. एसे लुटता काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जडली राहत.
रात्रंदिवस चैन नसे क्षणभरे. भोगभोगीला काही देणं कागदाची पुडी बिंबी उतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ. बाळप्पाचे यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांची करी. व्हावी लिखित विधींची प्रत्येक सोमवारी दयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवा करणे. हे पाहून एके दिवशी बाई विनमी समर्थांसी आपण सांगून बाळप्पाचे शंकर पूजने वर जावे तेशी आज्ञा तया प्रति एके दिनी संमत करते. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हिची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटले. स्वामी आज्ञा सत्य मांडली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल विसीज. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांचे कुलदेवतेच्या दर्शनाचे. जावया इच्छी बाळप्पा. ऐसे कोणी समर्थ हास्य मुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा हे ते करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाचे समर्थ न रीती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांचे आज्ञा द्यावी आपण यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच देणे. दोन चिठ्ठ्या लिहून उभ्या हाताने टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहून चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दुर्दया प्रति करी तिली अतिदया. इति श्री स्वामी चरित्रसारामृत ज्ञानप्रकृत कथा समर्थ सदा प्रेमळ परिसोत द्वादश अध्याय घोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण नमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय त्याही वाढले. द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युक्तीने फसू पाहती. परी झाले व्यर्थचे स्वयंपाकादिक करावयाचे लज्जा वाटत असे त्याचे. तयांते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाणे निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला. सेवेकर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकर्यांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थचे. नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होतात यायचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीचे बाळप्पाती उठवले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अर्धीशी गाराने सांगता समर्थांचे पायी ते शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येतं ते जोडपा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपापर्यंत स्वामी सेवा ते करीत. तयासी द्रव्याच्या बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरामाजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांचे अर्पिले होते चंद्रहाराचे. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळ. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाला जमादार चोळपाजवळ येसत्वर म्हणे त्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागते. चोळपा बोली तयासी हार नाही आम्हापासे. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगुलाला जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासे चंद्रहार. परी चोळपाचे त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळपा कारणे. जबाब दिलेला चोळपाने. बाळप्पा देते तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून समाधार परतून रूपमंदिरे येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळपाची एकूण कृती. राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी. वेसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावे पडले होते श्रीजवळी. तयाची करून या झोळी समाते घरी घेतले. अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समते. काय असे उणे येथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1-2 रुपये टाकता आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळपा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळपा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिण आले मानसी स्त्री चरण अंतरले. चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. चोळपा सेवा करीत आली. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दृष्टोत्तरे ताडण करी बहुसाळ. ते कोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणते जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे येथोनी. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्याचं बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या असताना आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमाने आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासे.
आनंद झाला बाईसी, गर्भभरिती गुणासी, मणी नशी जाहली, सुंदराबाईसी करावी दूर, संमतांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती, परिराणीची प्रीती, बाईवरी बहुती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूरी करावी, परिराणीसी बिहुनी, तेजन केले तयांनी, सम्मत दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले, तयासी बोलते सम्मत, केसा करिता कारभार, येसे एकोण्या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी सम्मत, काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या, स्वामीची या सेवे करता सरकार अंतुनी तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयाची घेऊन गेले बाळप्पाचे, म्हणते देऊ तुम्हाचे पगार सरकार अंतुनी. बाळप्पा बोलले तयांचे द्रव्यश नाही आम्हासी, आम्ही निलोभ मानसे स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्ताचा सांगून करविले श्रीनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती, तेसे सद्गुरुजनी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची, उगीच करती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करते, सद्भावे जे नमस्कार येते, त्यावरी होती कृपाळ. अक्कलकोट निवास या, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरितसारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोत, त्रयोदशाध्याय गूढः. इति श्री स्वामी चरितसारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करुणी, प्रातःकर्मे आटपोनी, मग बेसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या, षोडोपचारे पूजन करावे सद्भावी करून, धूपदीपाती अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघण्णा परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा येतीवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड देशा, वेदवद्या जगद्गुरु, सुख धाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तुझी पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक पालादी समग्र, तुझी रूपे नटलासी. करता आणि करविता, तुझी हवी आणि होता, दाता आणि देवबिता, तुझे समता निश्चय, जंगम आणि स्थिर, तुझ व्यापिले समग्र, तुझ लागे आधी मध्यग्न, कोठे नसे पाहता असोनिय निर्गुण, रूपे नटलासे सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चांचरे, शास्त्रांतही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठिता झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिते, शिनला ख्याती वर्णिते, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समता, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना, आणावी जी आपल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय द्यायचे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन, इह लोके सोके देवन, परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावयात पहिले तीर, तवा नामा तरणे साचार प्राप्त होऊ मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीना न बदत तुझ्या कृपे, किती वर्णो आपले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदय प्रकटोपे, शांती मने सदा वसो, ऋताभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी, भवदुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, ऋता विषयांची नसो, वासना यमनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंत, व्यवहारी वटता, न पडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान, कृपा करुणे समता, असोनिया संसारात, प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागे, याची प्रार्थना करिता आनंद होई समता, संतोष होई तत्वता, वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, त्याने सर्वात पाविजे प्रसंगी मानस पूजन करिता, तेही प्रिय होई समता, स्वामी चरित्र वाचता ऐकता, सकल दोष जातील, केसी करावी स्वामी भक्ती, हे नेणे मी मंदमती, परी असता शुद्ध चेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा एकोत भाविक भक्त, चतुर्दश अध्याय गूढः. श्रीरस्तु, शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषात येती हाता, पाप ताप दैन्यवाता, तेथे काही न उरेचे, सर्व कामना पुरवून, अंती धाविती सुरभुवन, जेनार करते नामस्मरण, ते मुक्त याच देहे, मुंगबेडे ग्रामात राहत असता श्रीसमत, ग्रामवासी जनसमस्त, वेडा म्हणती तयांसी, शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसते, एकांत स्थळी समत, परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ते,
ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते. त्यावेळी मंगळ वेड्यांत बसप्पा तेथे राहत. दारिद्र्य पिढला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात. ते देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कंटकशया करून ते वर केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोळी माथा डेवी श्रीचरणे. म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता. ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्थविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येते. वरदहस्त ठेविते तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणे मन चढले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता एकूण या येशी बाता करीतसे आकांता. म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहांसी. दृष्टोत्तरे बोली त्याचे. म्हणे सोडिले संसाराचे वेळ काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत नसे चाड कोणाचे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त येरले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडते. परी बसप्पाची चिंते न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थ केले न बल प्रकट झाले असंख्य व्याला. भूभाग व्यापिला सकळ ते जे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर याला. अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांशी मधुरोत्तरे समर्थ काय बोलले. भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घे. न करी अनुमान काही दैव तुझे उरेल. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्राम माझे आले. बसप्पा सहित बेसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैने वाहते. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वा सत्वर. सुखी करावा संसार दारा पुत्र पोषीचे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदाभाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामीच होत. एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होत नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे. एके समय पंडिताने स्वामी कृती ऐकले कानी. तेव्हा भाव धरुणी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते. म्हणती काय करावे. नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागिला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळी यात संशय काही असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त याची करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढेवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करिता. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जाता. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांची शिवराम मारुती असे नामे दिली. त्रिवर्गांचे अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावून तिघांशी 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः याचा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समजते. तेव्हा तयाच्या आनंदात पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसार. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्चित सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रतिगच्चित. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिटा तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवे फक्त सका दिल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध
येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तके त्यांनी ठेविले. तो समते त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद असत सत्वरगती मस्तकी त्यांच्या ठेविला. म्हणती तू माझा स्वतः झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देय सोडून मग छाटी कपणे झोळी समते तयांसी दिले. ती घेऊन तयावेळी परिधान केले सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी. म्हणते सांगणे सागर तिरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मनसे. सत्वर आले मुंबईचे साधुवेश घेऊन असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे ज्याची कांता. ती करी बहुत अकंता घेत उर बुडवून विणमिते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. येशी तियेचे उत्तर ऐकून स्वामी कुमारी समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावे आत्मलिंग समते. स्वामी स्वतः ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटेपुर्यंत त्याचमुळे मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा भाविक भक्त परिसोत. षोडशो अध्याय गोड हा शिरस्तु शुभम होतो. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायाने स्वामी सुत नेनते. स्वामी सुताची जन्नी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी स्वतः मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्ट सांगून यासी पिशाच बाधा झाले किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून. त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटे सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकूण या देव मामलेदार हसवले देते. उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर माझीने दोन नव्हेचे. याचे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणे. मग ते स्वामी सुताचे जने अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तविक करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहते. मठ होता कमाटीपुर्यंत तिथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची काता तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलेसे. कोणी एके समयासी नगर कर नाना जोशी सहज आल्या मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुता आनंदले नानाची ते प्रेमानंदी चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसे. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांचा. पुढे जोशी बुवाने स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिले. स्वामी मूर्ती आनंदली समते त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांचे पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करिता स्वामी सुत आनंदे छेली खेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतो. विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तीत भज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शन त्यांची समत करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातले खूण सांगते. एकूणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतात तेव्हा समत राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो नसिबी भूतकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थांशी उल्हास सुताचे मानसे धावून या वेगेसी मिठी चरणी घातले. निज सुता ते पाहुणी आनंदरे समर्थ कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समतापुढे करते भजन पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचते. एके दिवशी श्री समर्थ बेसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूने समर्थ सांगते तयाकाने आम्ही जातो निजधामी वाचा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्याचे स्वामी विन केसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसेने करावा काही. मी अजान करू तू माझी आई. स्वामी तटी हृदयाशी म्हणते आम्ही तवर हृदय वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला. जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग आला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताचे जन्मे राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मुझे सन्निध आणावे. परी सुत त्या सांगते आला
नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिवस चालत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी स्वतः पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य तरी तोप भरून यथात ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी परी तो आला अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळते. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे. पेसली स्नान करून परी गंधन लावी ती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकते. कुणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार. स्वामी स्वतः गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वाता. एकोणी करीती एकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. स्वतः आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेचे. संधी सापडली काळासी ओढूनी बळीची मगणीला. धनधान्य स्वामी कुमर उतरला बहुदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवचरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी स्वतःच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी असा प्रश्न सेवेकारी करीता ते समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत वर एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मनसी त्या समयी मोरपाखरांची अधिकारी नेमू गादीसी. चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा. रात्रंदिन तुझी चाळा मोठमोठ्याने ओरडते. आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागून. लपून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी स्वतःचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी स्वतः मृत्यू पावता वर्तमान कळले. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान त्याचे शरीर असमाधान. कृश होत चालला. काकूबाईने तयांसी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाले यासी. आरोग्य होईल बाळासे चिंता मनसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहिले. केजगाव मुगला इथं तिथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात. या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेते समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञान तरी सांभाळू तयासी. समर्थ पुन्हाच्या बाईसी बोलले. त्यात तुमचे काय केले आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू के. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले की जे प्रति पादुका स्थापना झाल्यावरती दादा आला परतून. पुढे सेवेकऱ्यांस सांगते त्यासी मुंबईसी पाठवते. ब्रह्मचार्यांची आज्ञा करते यासी स्थापा गादीवरी दादासी करून गोसा मुंबईची गादी चालवावी. स्वामी स्वतःची यास द्यावे कपणी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिते दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी कर. नकार म्हणीची सर्वता न रुचे चित्ता त्याची आहे. यापरी ब्रह्मचार्याने पाहिली कटपट करून. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले. समर्थ येशा समयासी आज्ञा केली भुजंगासे. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चिले आणून सत्वर धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत आती तेसेचे. श्रींच्या पादुका शिरी पडता उपाती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेल्या यांते. धन्य गुरूंच्या महिमानं पादुका स्पर्श करून जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णा. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खचित लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता. दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोले तेसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतकेचे पुरे झाले. एकूण यशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणते बाईला खेड्या माझे सत्वर. काकूबाईने एकांत करुणी मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी. कपणी जोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविले भिक्षेचे. ते पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले. अधिकची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलाविले. काय सांगितले त्याची. अनुसया तुझी माता तेज पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंत करणे. म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारण. एकोणी मातेची उक्ती. दादा तिज प्रती बोलते. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी स्वतःच्या गादीवरी बसून संस्था चालवले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.
अध्याय 19 श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवणा तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधना पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्याधारी श्रवण करता सर्वात पाविचे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती. अजरामर राहिले कृष्ण तटापे क्षेत्रे पवित्र. ती देखिले त्यांनी समजता नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधना ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थानी फिरवण शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानत्रयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यथचे. एके समय अकलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकुनी. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तिथीची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू. आश्चर्य करते सकळजण असो झाले या काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुंजावरी मस्तक ठेविले झडकरे. सद्गदित झाले अंतरी हर्ष पोटी न समावी. उठून या करते स्तुती धन्य धन्य हे अति केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला. असो नरसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येते. तेथेची वास्तवे करते सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केले दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समय असे. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळून. तिळसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जणे. मग सहजाची सुरभ होणे अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मने. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतेला. परी अंतरीची कोणती तत्काळ जाणून पाहू लागले. अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थाने. धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांची ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याचे प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधील तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनादे पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील. जाऊनी बेसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह म्हणसे. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिले टाकून. कार्य आपण योजिले ते शेवटाना जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन देसेची आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याचे यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यथचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटांत राजाश्रित सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी. भक्तपूजन निषेधिनी करीत आती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीचे मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरे. उभा राहिल्या काळादुरी नवल परी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातले मिठीचरणी. तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री संमत कृतांतासी काय सांगता. हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याचे नावे त्वरित स्पर्श यादी करू नको. ऐसे संमत बोलले तोची नवल वर्तिले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिताते. बैला प्रति दिलेली मुक्ती मरण चुकले तात्यांची. ईशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. ही स्वामी चरित्रसारामृत चरित्र सार मात्र येथे. इथे श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेम भक्त. 19 अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतीवरा. भक्तजना संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघे. असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनाचे समर्थांच्या पातला. करुणी श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती. तेव्हा समते त्याते वरती हास्यवदन करुणी. फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेचे भोजन द्यायचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलवले 5 जण जेवी घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावती. तेव्हा समता आज्ञापिती गृहस्थाती सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा. म्हणे यमन याती अपवित्र त्यांचे केसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पाविन कष्ट करता स्वजन गोष्ट आहे. आला म्हणे ऐसा विचार तो समत हा सकळला सत्वर. म्हणते हा अभाविक नर कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थैक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी. त्याची देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत वरित. तो निशंक मनात पत्रावरी बैसला. त्याची बोले समर्थ तू मुंबापुरी जाईत वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला. तत्काळ मुंबईसे आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभाते समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासे.
येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाईघाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीचे. तिने बोलावले, त्याला आसनावरी बेसविला. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदाला. बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य. गृहस्थ आला प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामीचे सारामृत ज्ञानप्रकृत कथा समर्थ सदा ऐकूत भाविक भक्त. 20वा अध्याय गोढा शिरस्तो शुभम होतो. आता शेवटचा एकच अध्याय राहिलेला आहे. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चैत्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी राज. आता कसा अध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे. संभवा अवतारा आता ऐसे मना माझे येता. जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येते राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्षकृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपे. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्र छेदून आत्मज्योत निघाले पूर्ण. हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवे करी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करते नानापरी. तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढले समुद्रसा. असो स्वामींच्या अनंतरीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरले जडगुंठाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशित ग्राम माझारी. जन्म माझा झालासे तेथेची बालपण गेले. आता कोपरलीसे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावा ते पूजन करते. दिवसा उपजले चित्ते. स्वामी चैत्र श्रवणाचे. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चैत्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्यसिद्धत देवतास्तवन. आधार स्वामी चरित्र असं कोणी. हेच कथन केलेसे. श्री गुरु दैवनातून आले. स्वामी रूपे प्रकटले. भुवरे प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. त्याचे वृत्त सकल. चौथ्या मांजी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांचे. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्याची दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबाबा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे. ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधग्रस्त. त्याची केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खचोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायांत. ते एकदा पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तेसाची अध्याय 13वा. बाळपाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका. बसपा तेली सदभक्त. तो केसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ. केसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बनतो. त्याचे लागला भजन छंद. जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांची. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यांत सारांश रूपे सत्यपे. एक गृहस्थ निधन. त्याचे आले भाग्यपूर्ण. तोची केले वर्णन. 20व्यांत निधारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चैत्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वैद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझे पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदुने त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केल्याचे. स्वामीने दिला हा वर. जो भावी वाचिले हे चरित्र. त्याची आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती. मोक्षपदा मिळवत्या. अंगी सर्वदा विनय असो. ऋताभिमान तोण सर्व विद्यासागर गवसो. भक्तश्रेष्ठा लागुने. ज्या कारणे ग्रंथ रचिला. जी ही प्रसिद्धीसे आणला. त्यांची रक्षावे दयाळा. कृपा घना समता. स्वामी चैत्र सुंदर उद्यान. त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल. सुधोदित ज्याचा प्रतिपाल करावा बाळ आपले. इति श्री स्वामी चैत्र सारामृत ज्ञानप्रकृत कथा समर्थ सदा परिसोतो भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम होतो. इति श्री स्वामी चैत्र सारामृत संपूर्ण. तुम्हाला जर हे अध्याय आवडले असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.